नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. प्रत्येकाचं आयुष्य, प्रत्येकाचं भाग्य हे त्याच्या कुंडलीवर अवलंबून असतं असं म्हणतात. आणि याच कुंडलीमध्ये अनेक योग येत असतात. यातलाच एक योग तो म्हणजेच केमुद्रम योग. याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूयात. नमस्कार गुरुजी. साईराम. आदेश. आपण विषयाला सुरुवात करणार आहोतच, पण त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राजज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केली आहे. एक गोष्ट आवर्जून नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रात आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते पुढे खूप छान पद्धतीने चालवतायत. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरवर आपली सेवा पुरवतात. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं त्यांना भेटू शकता. तसंच श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आता पुण्यात सुद्धा मिळणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या 28, 29 आणि 30 या 3 दिवशी श्री माधव गुरुजी हे पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी येणार आहेत. तरी ज्यांना कोणाला श्री माधव गुरुजी यांना भेटायचे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर नक्कीच कॉल करा आणि आपली अपॉइंटमेंट सुद्धा बुक करा. शिवाय गिरनार यात्रा, दत्तपीठ, नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा श्री माधव गुरुजी हे नियोजित करत असतात. तर आपण सुद्धा याचा लाभ घेऊ शकता. स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसह तुम्ही धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता. यासाठी सुद्धा खाली जो नंबर दिला त्यावर संपर्क साधा. गुरुजींचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे गुरुजींचं राधेय फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे. तसेच गुरुजींचं शिक्षण क्षेत्रात सुद्धा योगदान आहे. बाबा इंटरनॅशनल नावाची CBSE स्कूल कर्जत इथे आहे, ते त्याचे प्रेसिडेंट सुद्धा आहेत. चला तर मग आजच्या या विषयाला सुरुवात करूयात. गुरुजी, आजचा विषय हा खूप वेगळा आहे आणि महत्त्वाचा आहे. केमुद्रम योग याविषयी खरं जाणून घ्यायचंय. मुळात केमुद्रम योग म्हणजे काय? मॅडम, हा भविष्यशास्त्रामधला आहे ना सर्वात क्लेशदायक असा योग आहे. म्हणजे की ह्या योगावरती फक्त तुम्हाला क्लेशच ऐकायला येतील आणि याच्यामध्ये खूप सारं विचित्र योग असं याला म्हणलं जातं. आणि हा प्रदीर्घ कालावधीमध्ये चालणारा योग आहे. म्हणजे की बाकीचे जे योग असतात, जसा राजयोग असला तरी त्याला एक लिमिटेशन आहे की तो 10 वर्षाकरता असेल, 5 वर्षाकरता असेल. म्हणजे चांगल्या योगाला जशी लिमिटेशन्स आहेत म्हणजे तशी ह्या योगाच्या बाबतीमध्ये सुद्धा लिमिटेशन आहेत. फक्त ही प्रदीर्घ आहेत, म्हणजे ही जास्तीत जास्त कालावधी चालतात. याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे 7 वर्ष, 14 वर्ष, 21 वर्ष, 28 वर्ष असा कालावधी येतो. आणि याच्यामध्ये हा योग जर 7 वर्षाकरता, 14 वर्षाकरता आला आणि 21व्या वर्षाकरता आला तर ते म्हणजे की भोगण्यामध्ये किंवा त्याच्या पाठीमागे होणारे दुष्परिणाम, ते परिणामामध्येच माणसाचं आयुष्य पूर्णपणे संपून जातं. माणूस आयुष्याला पूर्णपणे कंटाळून जातो. असं या योगाच्या बाबतीत प्रथमदर्शनी बघायला मिळतं. आता केमुद्रम योग हा ऐकायला नवीन वाटेल म्हणजे, कारण हा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ना एक साधारण तुमचं जर एज्युकेशन 5 वर्षाच्या पुढे ज्यावेळेला होतं त्यावेळेला तुम्हाला हा योग कळायला लागतो. कारण त्यावेळच्या ग्रहस्थितीवरनं तुम्हाला तो पूर्णपणे माहिती पडतो की हा योग आहे आणि या योगाला केमुद्रम म्हणतात. थोडक्यामध्ये सांगायचं झालं ना तर चंद्राचे विविध पापग्रहांबरोबर जे अंशात्मक किंवा कोणात्मक किंवा त्रिकोणात्मक हे जे योग घडतात, या योगामुळे हा पूर्णपणे योग तयार होतो. या योगाला केमुद्रम योग असं म्हणतात. आणि या केमुद्रम योगमध्ये म्हणजे की असं होतं की माणसाच्या आयुष्यामध्ये एक असे संकट उभी राहतात की ते माणसं म्हणजे की त्याच्याशी फाईटच करू शकत नाही. म्हणजे त्याच्यापुढे शरणागतीच पत्करावी लागते आणि उरलेलं सगळं आयुष्य जे आहे किंवा त्या आयुष्यामध्ये जेवढ्या कालावधीपुरता तो आहे तो कालावधी पूर्णपणे त्याच्या अंडरच व्यतीत करावा लागतो. आणि माणसाने कितीही प्रयत्न केले तरी त्या प्रयत्नामधून त्याला पुढे जाता येत नाही. म्हणजे की त्याच्यामध्ये त्याला मार्ग मिळत नाही. प्रत्येक ठिकाणी त्याला काही ना काही अडीअडचणी येत राहतात आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे तो झुरत राहतो. म्हणजे तर त्यामुळे केमुद्रम योग हा असा योग आहे की जो क्लेशदायक योग आहे, खूप विचित्र योग आहे. आणि जीवनामधला महाभयानक त्रास देणारा योग जर कुठला असेल तर भविष्यशास्त्रामध्ये सर्वात त्रास देणारा योग म्हणजे हा केमुद्रम योग असतो. आता तुमचा ज्योतिषशास्त्रामध्ये इतका प्रदीर्घ असा अनुभव आहे, तर या केमुद्रम योगाचे काही प्रकार असतात का, काही सांगू शकाल? म्हणजे ना केमुद्रम योगाचे सूक्ष्म पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर सूक्ष्म पद्धतीमध्ये ह्याचे 48 प्रकार येतात. म्हणजे 48 प्रकारामध्ये हा केमुद्रम योग होतो. आणि हा केमुद्रम योग 48 प्रकारे होत असला तरी जवळजवळ याचे साईड इफेक्ट हे 900हून जास्त आहेत. म्हणजे माणसाच्या जीवनावर 900हून आणखीन प्रकारे तो विघ्न त्याच्यामध्ये आणतो किंवा त्याच्याप्रमाणे पूर्णपणे दुष्परिणाम माणसाला भोगावे लागतात. नक्कीच. पण आता हे केमुद्रम योगाचे मानवी जीवनावर कसे परिणाम होतात हे सांगू शकाल?
बिलकुल मॅडम. आणि म्हणजे की त्या योग आहे ना, हा थोडासा विचित्र योग आहे किंवा क्लेशदायक योग आहे. तर तो उदाहरणाच्या माध्यमातून जर आपण बघत गेलो ना, तर तो आपल्याला नक्की योग काय आहे किंवा त्याच्यामधनं काय होतं ते समजेल. या योगाची ज्यावेळेला सुरुवात किंवा याची ओळख ज्यावेळेला करून देतात, त्यावेळेला पहिलंच असं म्हणतात की विनाशकाले विपरीत बुद्धी. तुम्हाला ज्यावेळेला विनाशकाल येतो त्यावेळेला तुम्हाला काही ना काही विपरीत बुद्धी सुचतात. आणि हा विनाशकाळ म्हणजे काय, तर हा केमुद्रम योग. दुसरं याच्या बाबतीमध्ये असं म्हणलं जातं की होत्याचं नव्हतं होणं. म्हणजे सगळं काही समोर दिसत होतं आणि होत्याचं पूर्णपणे नव्हतं झालं, की आता तिथे काही नाही आहे. तर त्यावेळचा भाग म्हणजे काय, तर केमुद्र योग. त्यानंतर आपण ऐकतो की राजाचा रंक झाला. म्हणजे की बाबा मोठा राजा, ऐश्वर होतं, सगळं होतं आणि रंक की आज अक्षरशः म्हणजे की करोडपती होता आणि रोडपती झाला. तर हे कुणामुळे झालं, तर त्याच्या पाठीमागे केमुद्रम योग. याच्या व्यतिरिक्त म्हणजे की माणसाच्या याच्यामध्ये अचानकपणे डेथ येणं. म्हणजे की एखादा माणूस खूप चांगला होता, आता 2 मिनिटापूर्वी बोलला आणि असा 40-42 वर्षाचा की तो जाऊही शकत नव्हता आणि तो अचानक गेला. मग त्याच्या पाठीमागे काय, तर केमुद्रम योग. असा महाभयानक हा योग आहे. म्हणजे की थोडक्यात सांगायचं झालं तर हा केमुद्रम योग कशा प्रकारचा आहे आणि हा कुणाकुणाला येऊ शकतो. म्हणजे हा स्त्रियांच्या बाबतीत पण येऊ शकतो आणि पुरुषांच्या बाबतीत पण येऊ शकतो. आणि दोघांच्या याच्यामध्ये म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो, त्याच्यामध्ये महाभयानक क्लेश हा सहन करावाच लागतो. असं आहे की ज्यावेळेला प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार होता, त्यावेळेला राज्याभिषेक होण्याच्या दिवशीच त्यांना केमुद्रम योग लागत होता. जे केमुद्रम योगामध्ये 14 वर्ष ते पुढे वनवासाला गेले आणि 14 वर्ष त्यांना काय काय भोगावं लागलं त्या सगळ्याची आपल्याला कल्पना आहे. असं म्हणतात की ज्यावेळेला युधिष्ठिराला कौरवांनी काही राज्य दिलं की हे तू राज्य सांभाळ आणि मिथिला नगरीची त्यांनी स्थापना केली. ती मिथिला नगरीमध्ये ज्यावेळेला त्यांनी प्रवेश केला, मिथिला नगरीमध्ये ज्यावेळेला युधिष्ठिर सगळ्या आपल्या 5 भावांना घेऊन गेला, त्यावेळेला युधिष्ठिराच्या पत्रिकेमध्ये पूर्णपणे केमुद्रम योग चालू झाला. आणि केमुद्रम योग चालू झाल्यानंतर त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी की दूध खेळायला बोलवलं. त्यांना दूध खेळायची इच्छा झाली. श्रीकृष्ण परमात्म्याला विचारल्याशिवाय ते पाणीसुद्धा ग्रहण करत नव्हते. एवढा कृष्णाचा आदर्श किंवा एवढा कृष्णाचा इन्फ्लुअन्स त्यांच्या आयुष्यावरती होता. मग कृष्ण भगवान किंवा परमात्मा, कृष्ण परमात्मा त्यांच्या एवढ्या जवळ असताना, त्याचा एवढा इन्फ्लुअन्स त्यांच्या आयुष्यावरती असताना तुम्ही विचार करा की दूध खेळायचं कार्य करत असताना त्यांनी 1 मिनिटं देवाला विचारलंही नाही किंवा इन्फॉर्मही केलं नाही की बाबा असं असं आम्हाला आमंत्रण आलं आहे, आम्ही काय करावं, जावं का न जावं. आणि ते त्या ठिकाणी दूध खेळायला गेले. आणि दूध खेळायला गेल्यानंतर पुढे काय झालं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते सुद्धा 14 वर्ष पूर्णपणे वनवासामध्ये गेले. त्यामध्ये सुद्धा 1 वर्ष अज्ञातवासामध्ये गेले. म्हणजे हा इतका भयानक प्रकारचा योग हा त्यांच्या वाट्याला आला. आणि मानवी जीवनामध्ये तुम्ही बघाल तर असाच हा योग पूर्णपणे ॲक्टिव्ह होतो. ज्यावेळेला हा योग ॲक्टिव्ह होतो ना, त्यावेळेला तुमची सृष्टी पूर्णपणे संपलेली असते. बघा, रामाचा राज्याभिषेक होणार होता. म्हणजे आज एक राजा होणारा माणूस आहे, त्याच्यानंतर तो डायरेक्ट वनवासाला गेला. म्हणजे त्याच्या कपड्यापासून आचरणामध्ये आणि आहारामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये फरक पडला. बघा, मिथिला नगरीचे का होईना पण पंचपांडव राजे होते आणि तिकडनं ते पूर्णपणे अज्ञातवासामध्ये वनवासामध्ये गेले. म्हणजे त्यांच्या आहारावरती, कपड्यावरती, म्हणजे राहणीमानावरती, म्हणजे थोडक्यामध्ये आत्ताच्या आपल्या भाषेमध्ये तुमच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगवरती पूर्णपणे फरक पडतो. आणि हा योग इतका भयानक आहे, तुम्ही आहात की नाही आहात, राहाल की नाही राहाल, हे सुद्धा तुम्ही विचार करू शकत नाही. आणि हा कुठल्या प्रकारे किंवा कशा प्रकारे घडतो याचं एक छोटंसं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आमच्या ॲस्ट्रॉलॉजी प्रॅक्टिसमध्ये एक म्हणजे की नवतरुण आला आणि त्याच्या विवाहाच्या बाबतीमध्ये अनेक समस्या निर्माण होत होत्या, म्हणून ते पत्रिका दाखवायला आले. आणि ज्यावेळेला पत्रिका दाखवायला आले त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की तुमच्या पत्रिकेमध्ये ना केमुद्रम योगाची सुरुवात होते, म्हणजे तुम्ही आत्ताच याचं शांतिकर्म किंवा आम्ही सांगतो ते उपाय करा, नाही तर पुढचं जीवन तुमचं खूप क्लेशदायक राहील. तो म्हटला की सांगा मला काय करायला पाहिजे वगैरे. ह्याप्रमाणे मी संपूर्ण त्यांना उपाय सांगितले. ते म्हटले मी घरी विचारतो आणि करतो म्हणून. त्याप्रमाणे ते घरी निघून गेले. नंतर कदाचित म्हणजे की काही त्यांचं जमलं असेल, नाही जमलं असेल आणि वेळेअभावी किंवा अन्य कुठल्या मार्गाने ते नाही करू शकले उपाय म्हणजे. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 7 ते 8 वर्षांनी या माणसाची माझी भेट झाली पुन्हा. त्याच्यामध्ये असं घडलं की त्याचं त्यावेळेला लग्न जमलं, त्याच्यामध्ये चांगली मुलगी सांगून आली. त्यावेळेला लग्न होताना त्याचं वय 34 वर्षाचं होतं, म्हणजे 34 इयर्सचा तो त्यावेळेला होता. आणि मग लग्न झालं, संपूर्ण अरेंज मॅरेज वगैरे व्यवस्थित आणि हौशी मौजीने लग्न. त्याच्यामध्ये दोघांनी खर्च अर्धा करायचा. त्याच्यामध्ये यांनी जवळजवळ 8-10 लाख रुपये खर्च केला. मुलीला 3-4 लाखाचे दागिने केले आणि लग्न करून घरी आले. मग घरी सोसायटीतल्या लोकांकरता एक चांगली पार्टी ठेवली, त्याच्यामध्ये 2-4 लाख रुपये खर्च केला. आणि मग तिसऱ्या दिवशी घरची पूजा करून ज्यावेळेला ते त्यांच्या नित्य जीवनाला सुरुवात करणार, त्या दिवशी त्या मुलीने सांगितलं की माझं अफेअर आहे, माझ्या घरच्यांनी तुझ्याबरोबर लग्न लावून दिलेलं आहे, मी काय तुझ्याबरोबर राहणार नाही, उद्या सकाळी मी घर सोडून निघून जाणार आहे. आणि याच्यावरती काय बोलायचं काय नाही याच्यावरती तू विचार कर वगैरे असं तो सांगत बसला. सकाळी उठली, ती बॅग भरली आणि निघून गेली.
ते निघून गेल्याच्या नंतर हा इतका डिप्रेशनमध्ये आला की हा घरातून बाहेर पडायचं नाही, की ज्या सोसायटीमध्ये मी पार्टी केली आहे, ज्या सोसायटीतल्या लोकांना मी सांगितलं यांच्यासमोर मी काय जाऊ, आणि बाहेर म्हणजे की आता हनीमूनला जायचं, त्याचे पॅकेजचे तिकीटं वगैरे बुक आहेत सगळं, आणि बायको निघून गेली बॅग भरून, तर आता काय उत्तर देणार म्हणून. आणि तो इतका डिप्रेशनमध्ये गेला की 15 दिवस घराच्या बाहेर नाही पडला. आणि 15 दिवसांनी त्यांनी त्या मुलीच्या बापाला फोन केला की अशी घटना घडली आहे, तुमची मुलगी निघून गेली आहे वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं तिच्या मुलीच्या बापाला सांगितल्यानंतर त्यांनी कदाचित लिगल ॲडवाईस घेतला असेल आणि त्यांनीच यांच्यावरती पोलीस कंप्लेंट केली की माझी मुलगी कुठे आहे, ती तू समोर हजर कर, माझी मुलगी तुमच्याकडे दिलेली होती, तुझ्याबरोबर लग्न लावून दिलेली होती, तिची संपूर्ण जबाबदारी तुझी आहे, आणि जिथपर्यंत माझी मुलगी निघत नाही याला तुम्ही आतमध्ये टाका. पोलिसांनी त्याला उचललं आणि कस्टडीमध्ये टाकून दिलं. 8 दिवस पुढचे त्याला जामिनाकरता लागले. 8 दिवसानंतर पुढे कोर्टाने थोडा टाईम घेतला, त्याच्यामुळे 15 दिवस त्याला जामीनच झाला नाही, आणि 15 दिवस तो आतमध्ये होता म्हणून त्याची नोकरी पण गेली. हातात छोकरी पण गेली, नोकरी पण गेली. पुढे पोझिशन अशी झाली की या सगळ्या धक्क्यांनी वडील आजारी पडले, म्हणजे वडिलांना अटॅक आला आणि वडीलसुद्धा गेले. वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते, वडिलांना पेन्शन होती, त्या पेन्शनीवरती घर चालेल हा मनामध्ये विचार होता. आता वडिलांची पेन्शन पण अर्धी झाली. वडील गेल्यानंतर जो फ्लॅट होता तो वडिलांच्या वडिलांचा होता, आणि हे वडील आणि 2 भाऊ आणखीन होते. दुसऱ्या भावाने रिसर नोटीस पाठवली की वडिलांचा फ्लॅट आहे, तो फ्लॅट विकून त्याचं 3 भागामध्ये आपण रूपांतर करू, आणि तू जर राहणार असशील तर आत्ताच्या किमतीनुसार त्याचे 3 त्या किमतीचे भाग कर आणि आमचे पैसे आम्हाला देऊन मोकळे करा, नाहीतर मग तुम्ही रितसर फ्लॅट विका आणि पूर्णपणे पैशाचं नियोजन करा. मग या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे की आता रस्त्यावरच आले पूर्ण, की पेन्शन अर्धी मिळणार, घर जे आहे ते डोक्यावरचं छत पण निघून जाणार, बायको तर ऑलरेडी निघून गेलेली आहे, बायकोच्या बापाने म्हणजे सासऱ्याने ऑलरेडी कंप्लेंट टाकलेली आहे, आणि हा कुठे डिवोर्स घेऊ शकत नाही, पुन्हा लग्नाचा विचार करू शकत नाही, नोकरी नाही, एवढ्या सगळ्या समस्यांनी गांजलेले की आता करायचं काय म्हणजे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये 1 ते 1.5 वर्ष गेलं. 1 ते 1.5 वर्षामध्ये तो इतका डिप्रेशनमध्ये गेला की त्याला डिप्रेशन करता ट्रीटमेंट चालू झाली, की तो घरातून बाहेर निघत नाही आहे, तो वेड्यासारखा असंबद्ध काहीतरी बोलतोय वगैरे. याच्यामध्ये 2 वर्षानंतर पहिली घटना अशी घडली की त्यांनी सुसाईड करायचा प्रयत्न केला. कर्मधर्म संयोगाने तो त्याच्यामधनं वाचला, पण त्याच्यामध्ये वाचल्यानंतर मग त्याला एक चांगला वकील मिळाला, त्या वकिलाने त्याला गाईडलाईन केली, परंतु नोकरी काही मिळाली नव्हती, वडिलांच्या पेन्शनवरती सगळं चाललेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये 6 ते 7 वर्ष गेले. 7 वर्षानंतर त्याला तो कागद भेटला की ज्या कागदावरती हे लिहून दिलेलं होतं की हे उपाय करा, आणि मग तो आमच्याकडे आला. म्हणजे मग ज्यावेळेला आला त्यावेळेला त्यांनी हे 7 वर्षाचा सगळा इतिहास सांगितला. त्यावेळेला मी त्याला सांगितलं की या 7 वर्षामध्ये पुढे अजून 7 वर्ष तुला त्रास आहे, म्हणजे हा 14 वर्षाचा केमुद्रम योग आहे, पण आपण आता त्याचं शांतिकर्म करायला पाहिजे. मग काय शांतिकर्म करायला पाहिजे, त्यावेळेला नवचंडी यागापासून आम्ही सुरुवात केली की पहिले याच्यात नवचंडी याग करायला पाहिजे, कारण भगवतीशिवाय दुसरं कोणीही तारू शकत नाही या योगापासून. मग पहिले भगवतीची आराधना करू आपण. मग भगवतीचा पूर्णपणे नवचंडी याग जो येतो तो विधिविधानासकट आम्ही पूर्णपणे केला. हा नवचंडी याग केल्यानंतर एक घटना अशा घडल्या की वडिलांचं मृत्यूपत्र, म्हणजे त्याच्या आजोबांचं मृत्यूपत्र निघालं. त्या आजोबांच्या मृत्यूपत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की हा फ्लॅट याला पूर्णपणे द्यावा, कारण दोन्ही एका मुलाला मी नोकरी दिली, एका मुलाचं लग्न मी लावून दिलं, तर याच्या बाबतीत मी काहीच केलेलं नाही, तर हा फ्लॅट आहे, म्हणजे या मुलाच्या वडिलांना तो फ्लॅट द्यावा म्हणून हे वडिलांच्या व्हीलमध्ये निघालं. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरती छत राहिलं. त्याच्यानंतर मग पुढे लग्न जमलं, त्याच्या पुढे मग लग्न झालं. या एक घटना पार पडत गेल्या. मग त्यांनी विचारलं की आता काय करू. मग आम्ही सांगितलं तू IT चा कोर्स कर. मग IT मध्ये त्यांनी प्रोग्रामिंग कोर्स केला. मग त्याला 2 वेबसाईट मिळाल्या, त्याचं 35-40 हजार रुपये त्याला पेमेंट चालू झालं. मग असं करता करता एका स्टेपमध्ये त्या उपायावरती तो आला. मग पुन्हा लग्न करायची भीती, मग त्यावेळेला त्याला उपाय सांगितलं की हा उपाय कर. मग त्या उपायामध्ये त्याने पूर्ण केलं. म्हणजे त्या पुढच्या 7 वर्षामध्ये ही विस्कटलेली घडी त्याची पूर्णपणे बसली गेली उपाय केल्यामुळे. जर नसते उपाय केले तर 14 वर्ष तो माणूस एवढा पिसला जातो, इतका पिसला जातो या योगामध्ये की 14व्या वर्षी आता योग संपणार असतो, पण त्यावेळेला माणूस पण खंगून संपून जातो. एक तर तो TB पेशंट होतो, नाही तर मग तो सुसाईड करतो. नक्कीच या केमुद्रम योगाविषयी आणखीन जाणून घेणार आहोत, नेमके काय उपाय आहेत हे सुद्धा जाणून घेणार आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण केमुद्रम योगाविषयी जाणून घेतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी. गुरुजी, आपण आतापर्यंत केमुद्रम योग म्हणजे काय, मानवी जीवनावर याचे काय परिणाम होतात हे तर जाणून घेतलं. आता मात्र याच्यावर उपाय नेमके काय आहेत, म्हणजे असे कोणते प्रभावशाली उपाय आहेत की जेणेकरून त्याचा सकारात्मक परिणाम मानवी जीवनावर होऊ शकेल. याच्यामध्ये पण मॅडम बघा की याच्यामध्ये कर्माचा सिद्धांत हा मोठा आहे. म्हणजे की हा पूर्णपणे जो योग आहे हा कर्माच्या सिद्धांतावर अवलंबून आहे. आणि कर्माचे जे काही दोष असतात, कर्माचे पण काही श्राप असतात आणि कर्माचे सुद्धा काही बंधनं असतात. मग तुम्ही कधीतरी कर्माच्या बंधनामध्ये अडकले जाता आणि तुमच्या जीवनामध्ये त्रास म्हणजे प्रॉब्लेम चालू होतात. कधी कधी असं असतं कर्माचे श्राप आहेत, त्या कर्माच्या श्रापाने तुम्हाला पूर्णपणे त्रास उपभोगायला लागतोय, तुमच्या जीवनामध्ये अनंत अडचणी निर्माण होत आहेत. आणि तिसरा महत्त्वाचा भाग येतो की कर्माची बाधा. कर्माचीही अशा काही बाधा असू शकतात की ज्या बाधेमुळे
तुम्हाला पूर्णपणे जीवन तुमचं व्यतीत करताना पूर्णपणे प्रॉब्लेम होत आहेत. मग या तिन्हीवरती याच्यामध्ये समाधान पूर्णपणे आहे म्हणजे. आणि समाधान पाहण्याकरता सुद्धा म्हणजे की समाधान पण माहिती करून घेताना किंवा त्याचा उपाय माहिती करून घेत असताना पुन्हा आपण त्याच्यामध्ये उदाहरण बघूया, तर ते आपल्याला समजेल. म्हणजे की जे पोटतिडकीने मला तुम्हाला सांगायचं आहे की हा योग तुमच्या आयुष्यामध्ये जर असेल, तुम्ही याच्यामधून सफर करत असाल, तर 100% तुम्ही सावध व्हा. याच्यावरती ॲस्ट्रॉलॉजीमध्ये इतकं चांगलं मार्गदर्शन आहे की जे सखोल मार्गदर्शन याच्यामध्ये केलेलं आहे. आणि मी माझ्या अनुभवाने पूर्णपणे तुम्हाला सांगतो की त्याचा तुम्ही पूर्णपणे म्हणजे त्याच्यावरती जे उपाय आहेत ते उपाय ज्यावेळेला तुम्ही करायला घेता त्याच्यावेळेला ह्या योगाची तुम्ही पूर्णपणे फाईट करू शकता. तुमची जी विस्कळलेली घडी आहे ते ह्या योगाची पूर्णपणे म्हणजे की जे काही उपाय आहेत ते उपाय करून तुम्ही पूर्णपणे निस्तरू शकता आणि तुमच्या जीवनाचा पुन्हा श्रीगणेश होऊ शकतो. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे मॅडम की ज्यावेळेला घरामध्ये लागोपाठ डेथ व्हायला लागतात, म्हणजे ज्याला आपण सिरियल डेथ म्हणतो, की 3 महिन्याच्या आत घरामधली 3 माणसं गेली, 2 माणसं गेली, तर 2पेक्षा अधिक मृत्यू किंवा ज्यावेळेला 2 मृत्यू एकाच वेळेला होत आहेत की एकच ॲक्सिडेंट झालं आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये 2 माणसं मारली गेली घरामधली, किंवा असं झालं की लागोपाठ एक ॲक्सिडेंटमध्ये गेला आणि दुसरं घरी आले तर 1 आठवड्यामध्ये दुसरी व्यक्ती गेली, असं ज्यावेळेला सिरियल डेथ तुमच्याकडे होते त्यावेळेला तुम्ही तुमची कुंडली घरामधली कुणाची तरी बघून घ्यायला पाहिजे. 100% कुणाच्या तरी पत्रिकेमध्ये हा केमुद्रण योग चालू झालेला असतो. ह्याच्यामध्ये पॉंडिचेरीचे आमचे क्लायंट होते ज्यांची शूजची फॅक्टरी होती, म्हणजे स्वतःचा शूजचा मोठा व्यवसाय होता. आणि शूजचा व्यवसाय म्हणजे की तो करत असताना त्यांना डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ते गेलेले होते आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट त्यांच्याकडे होतं. रोजचं त्यांचं प्रोडक्शन होतं ते 16,000 शूजचं प्रोडक्शन होतं. 16,000 पीस रोज बाहेर पडायचे. आणि विशेष म्हणजे की त्यांच्याकडे मार्केटिंग इतकं लागून होतं की ती फॅक्टरी पूर्णपणे 20 तास वर्किंग असायची, की 20 तास ज्यावेळेला वर्किंग होईल त्यावेळेला ते ऑर्डर फुलफिल करू शकतील. म्हणजे इतका चांगला चाललेला बिझनेस, इतकं चांगलं व्यवस्थित सगळं असलेलं. आणि अचानकपणे असं झालं की त्या शूजच्या फॅक्टरीला पूर्णपणे आग लागली. आणि आग लागलेली असताना सुदैवाने त्यांचं एवढंच नशीब की त्याच्यामध्ये काही मनुष्यहानी झाली नाही, त्याच्यामधून सगळे लेबर बाहेर निघाले, परंतु शूजची पूर्ण फॅक्टरी ती जळून गेली. जळून गेल्याच्या नंतर म्हणजे की त्यांना बाकीच्या लोकांनी धीर दिला की बाबा नाही ठीक आहे असं झालं आहे वगैरे. कंपनीने बेकिंग दिलं की काही काळजी करू नका, आपण इन्शुरन्स वगैरे करू. आणि ज्यावेळेला इन्शुरन्स त्यांचा नोटिंग करायला आलं त्यावेळेला लक्षात आलं की त्यांनी काही ॲडजस्टमेंट करता दाखवण्याकरता मेन ज्या मशीन होत्या ज्या मोठ्या किमतीच्या होत्या त्या इन्शुरन्समध्ये दाखवलेल्याच नाही आहेत. इन्शुरन्स आहे तो छोट्या छोट्या गोष्टींचा आहे. आणि जवळजवळ संपूर्ण फॅक्टरीमध्ये असलेली जी मशिनरी होती ती 18 करोड रुपयाची होती आणि इन्शुरन्स होता तो अवघा 8 करोडचा होता. आणि 8 करोडचा इन्शुरन्समध्ये सुद्धा काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे असं झालं की तो इन्शुरन्स मिळण्याकरता सुद्धा तुम्हाला कोर्टात जावं लागेल आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते मिळेल. वास्तविक पाहता 3 महिन्यामध्ये कंपनीने सांगितलेलं तुम्हाला इन्शुरन्स क्लेम मिळेल, परंतु यांचं दुर्दैव आणि यांचा केमुद्रम योग की त्या केमुद्रम योगामुळे यांना कोर्टात जावं लागलं. आता हे कोर्टामध्ये फाईट करतात पुढची 4 वर्ष. पुढच्या 4 वर्षामध्ये यांना काहीच न्याय मिळत नाही आहे आणि ते पैसे नाहीत, त्याच्यामुळे कर्ज डोक्यावरती आहे, लोकांना पैसे परत द्यावे लागत आहेत. कर्ज घेण्याकरता वारंवार कर्ज लागले की आता असं झालं की आता कर्ज पण मिळत नाही आणि बस मार्केटमध्ये पत चांगली आहे की हा माणसाचं खरोखरी दुर्दैव चालू आहे हे सगळ्यांना माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये ते पूर्णपणे व्यतीत होत होते आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीला कंटाळून त्यांच्या हाताशी जो मुलगा आलेला होता की जो ती फॅक्टरी सांभाळत होता त्यांनी सुसाईड केलं. त्यांनी सुसाईड केल्यानंतर त्यांना इतका मोठा धक्का बसला की आता ते म्हणले की आता मला सुसाईड करण्याशिवाय गत्यंतर नाही आणि दुसरा मुलगा आहे तो मुलगाचं काय होणार, म्हणजे ही माझ्यापुढे मोठी चिंता आहे. आणि मग त्यावेळेला पॉंडिचेरीमधनं ते लोक आपल्याकडे आले की नाही या माधव गुरुजींना भेटायला पाहिजे आणि यांचा ॲडवाईस घ्यायला पाहिजे. आणि मग ज्यावेळेला ते आले आणि पत्रिका बघितली त्यावेळेला या सगळ्या घटनाक्रम मी त्यांना सांगितलं की असं असं होतं आहे का. आणि ते म्हणले होत्याचं नव्हतं काय, आता माझं काही शिल्लक नाही राहिलेलं, फक्त देह आणि अंगावरचे कपडे आणि आम्हाला लोक चांगले समजतात, आमची वागणूक चांगली किंवा माझे पूर्वज चांगले म्हणून रिस्पेक्ट आहे म्हणून, नाही तर सगळं काही संपलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की काही काळजी करू नका, आपण आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे की नवचंडी याग करू आणि नवचंडी यागाने सुरुवात करू. मग अतिशय चांगला मुहूर्त त्या जो जवळचा होता त्या मुहूर्तावरती आम्ही पूर्णपणे नवचंडी याग केला, त्यांना बोलवून घेतलं आणि नवचंडी याग त्याच्यामध्ये समर्पित केला. नवचंडी याग पूर्ण करून झाल्याच्या नंतर हे झालं की बाबा पूर्णपणे म्हणजे की त्यांना त्यांच्या मित्रापैकी एकाने जो NRI होता म्हणजे बाहेर होता त्यांनी त्यांना मदत देऊ केली की मी तुम्हाला पूर्णपणे कॅपिटल देतो पण तुम्ही नवीन बिझनेस चालू करा, मग त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट काढण्यापेक्षा तुम्ही मार्केटिंग करा असा आपण त्यांना सल्ला दिला. मग ते त्या शूजच्या ह्याच्यामध्ये त्यांनी मार्केटिंग चालू केलं आणि ते मार्केटिंग चालू केलं. जेवढं कॅपिटल आवश्यक होतं तेवढं कॅपिटल मिळालं. लोक जी पैशाकरता तगादा लावत होती ती लोकं कुठेतरी शांत झाली आणि पहिल्या स्टेपला काम चालू झालं. दुसऱ्या टप्प्यामध्ये असं झालं की जो इन्शुरन्सची केस चालू होती त्या केसचा निकाल लागला. त्याच्यामधनं काही का होईना पण त्या 8 कोटी रुपयाचा जो क्लेम होता त्याच्यामध्ये 8 कोटी रुपये आणि तोवरचं म्हणजे की जेवढं लेट झालं तोवरचं व्याज असं साधारण त्यांना 9.25 कोटी
कोटी रुपये त्याच्यामधनं प्राप्ती झाली. म्हणजे मग त्याच्यामध्ये आम्ही दुसरा उपाय केला, त्याच्यामध्ये आम्ही त्यांचा महामृत्युंजय याग केला. जो महामृत्युंजय याग पार करून झाल्याच्या नंतर या केमुद्रम योगाला पूर्णपणे कुठेतरी मेक मारली जाते, कुठेतरी याचे दुष्परिणाम थांबवले जातात. त्याच्यामध्ये झालं की त्यांचा सेकंड म्हणजे दुसरा मुलगा जो होता तो पूर्णपणे ॲक्टिव्ह झाला. तो ॲक्टिव्ह होऊन मग त्याचा विवाह वगैरे या सगळ्या कार्य आणि मांगल्य त्यांच्या आयुष्यामध्ये यायला लागलं. मंगलमयरित्या त्यांच्या आयुष्यामध्ये सुरुवात व्हायला लागली. आणि मग त्याच्यामुळे त्याच्या पुढे उपाय करत गेल्यानंतर अवघ्या 3 वर्षामध्ये या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्यावेळेला ते आपल्याला भेटले त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींमधनं ते सफर होत होते. त्याच्यानंतर अवघ्या 3 वर्षामध्ये या सगळ्या गोष्टींमधनं ते कव्हर झाले आणि आता त्यांची स्वतःची पुन्हा शूजची फॅक्टरी आहे. म्हणजे तर हा या केमुद्रम योगाचा एक मी तुम्हाला छोटासा किस्सा सांगितला. याच्यावरचे उपाय जे आहेत त्या उपायाच्या बाबतीमध्ये बघाल तर जेव्हा केमुद्रम योग लागला आहे त्याच्या अगोदर तुम्ही आलात तर 100% असेही इलाज आहेत की जे इलाज करून पटापट तुम्ही हा योग पोस्टपोन करू शकता, पुढे घालवू शकता. आणि जरा तुमच्या याच्यात चालू झाला असेल, अशा घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात झाली असेल तर मग त्याच्या प्रभावानुसार त्याच्यामध्ये उपाय आहेत. मग त्याच्यामध्ये पंचयागाचे प्रथम उपाय येतात. त्याच्यामध्ये नवचंडी याग हा खूप प्रभावी आहे. म्हणजे आणि नवचंडी याग केल्यानंतर या गोष्टीमध्ये पूर्णपणे रिलॅक्स मिळतो, याच्यामध्ये पूर्णपणे रिलीफ मिळतो. किंबहुना तुमच्या आयुष्यामध्ये मांगल्य किंवा तुमच्या आयुष्यामधली एखादी घटना अशी जी होणार असेल की ज्या घटनेमुळे तुमचं अस्तित्व संपणार असेल, तुमच्यावर सुसाईड करण्याची वेळ येणार असेल तर या गोष्टी आपण पूर्णपणे थांबवू शकतो. त्याच्यावरती हा प्रभावशाली उपाय आहे. आणि मग हा उपाय केल्यानंतर याच्यामधनं पुढे जाऊ शकतो. तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही तुम्हाला जर शंका वाटत असेल किंवा अशा घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडत असेल किंबहुना तुमच्या घरामध्ये कुणाच्या बाबतीत घडत असेल तर 100% तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जायला पाहिजे. हा योग समजावून घ्यायला पाहिजे. त्याच्यावरती ज्या ज्या घटना घडतात त्या जर आपल्या बाबतीत घडत आहेत तर खरोखरी हा योग आहे याचा स्वीकार करायला पाहिजे. आणि ज्यावेळेला तुम्ही याचा स्वीकार कराल त्यावेळेला डेफिनेटली ते जे उपाय आहेत त्या उपाय तुम्हाला माहिती पडतील आणि ते उपाय केल्यानंतर त्याच्यामधनं चांगला रस्ता तुम्हाला पूर्णपणे मिळेल. या दुःखामधनं तुम्ही बाहेर याल आणि पूर्णपणे क्लिअर होईल. आत्ता बघा एक चांगला योग आहे की आपण हा कार्यक्रम करतो आहे आणि 27 नोव्हेंबरला म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये नवचंडी आहे. हा नवचंडीचा जो मुहूर्त आहे हा मुहूर्त प्रॉपरली त्रिपुर पौर्णिमेचा मुहूर्त आहे. त्रिपुर पौर्णिमा ही पौर्णिमेमध्ये पूर्णपणे पर्वणी कालावधी म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्ण पर्वणी कालावधी असतो त्या पर्वणी कालावधीची पौर्णिमा येते, त्याच्यामध्ये त्रिपुर पौर्णिमा येते. तर या केमुद्रम योगाकरता सर्वात इफेक्टिव्ह जर कुठला असेल तर तो नवचंडी याग आहे. माता भगवतीच या सगळ्यातून तुम्हाला तारू शकते. कारण ज्या ज्या वेळेला मोठी मोठी संकटं देवांवर सुद्धा आली, महादेवांवर सुद्धा आली त्यावेळेला भगवतीने सगळ्यांना तारलेलं आहे. तर भगवतीची उपासना, भगवतीची आराधना आणि मग त्याच्यामध्ये भगवतीचा श्रेष्ठ असलेला नवचंडी याग हा याच्यावरती पूर्णपणे उपाय येतो. आणि 27 नोव्हेंबरला हा आपल्याकडे पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने केला जाणार आहे. नक्कीच खूप छान पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलं. खरं अशाच पद्धतीने गुरुजींचं मार्गदर्शन आता पुण्यात सुद्धा तुम्हाला लाभणार आहे. तारीख पुन्हा एकदा लिहून घ्या, 28, 29, 30 नोव्हेंबर या दिवशी गुरुजी पुण्यात असणार आहेत. खरंच इथे आला, इतकं छान मार्गदर्शन केलं, मनापासून धन्यवाद. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, आपका जीवन मंगलमय हो. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची, कुठेही जाऊ नका. पाहत रहा साम टीव्ही.